एसआयटी कडनं अशोक खरातचा ताबा नाशिकच्या क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलाय। चौकशीसाठी भोंदू खरात हा क्राईम ब्रांचच्या कार्यालयामध्ये त्याला नेण्यात आलाय। खरातवर आणखी एक लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल आहे। सलग 4 दिवस एसआयटीने भोंदू खरातची चौकशी केलेली आहे। आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एसआयटी कडनं त्याची 4 दिवस चौकशी झालेली आहे आणि आता क्राईम ब्रांचकडे पुन्हा एकदा ताबा देण्यात आलाय। सलग दुसऱ्या दिवशी भोंदू अशोक खरातची 7 तास चौकशी एसआयटी कडनं करण्यात आलेली आहे। आता या चौकशीमध्ये काय काय निष्पन्न झालेलं आहे हे पाहावं लागणार आहे। किरण ताजणे अपडेट देत आहेत। किरण, तब्बल 7 तास प्रत्येक दिवशी चौकशी केल्यानंतर अखेर क्राईम ब्रांचकडे हस्तांतरित करण्यात आले। या घडीला काय घडतंय नाशिकमध्ये या प्रकरणात? अशोक खरातची दिवशी देखील एसआयटीच्या प्रमुख असलेल्या तेजस्विनी सातपुते यांच्या समोर ही चौकशी करण्यात आलेली होती। गेल्या 4 दिवसांपासून एसआयटीच्या प्रमुख असलेल्या तेजस्विनी सातपुते या नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत। आजच्या दिवशी मात्र सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरातवर दुसरा गुन्हा दाखल झालाय। गरोदरपणात असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिटनं या सगळ्या संदर्भामध्ये एसआयटी कडनं अशोक खरातचा ताबा देखील घेतलेला आहे। आज दिवसभर अशोक खरातची आणि त्याच्यासोबत फार्म हाऊसवर काम करणाऱ्या मॅनेजर आणि एका कामगाराची आणि मंदिरातला जो पुजारी आहेत या तिघांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे। अशोक खरातवर दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या सगळ्या दरम्यान अशोक खरातच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसून येते। प्रामुख्याने या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर अशोक खरात आता नाशिकच्या क्राईम ब्रांचच्या युनिटच्या या ठिकाणी त्याला आणण्यात आलेलं आहे। मी सध्या त्या क्राईम ब्रांच युनिटच्याच या बाहेर आहे। या ठिकाणी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पहिला गुन्हा जो दाखल झालेला होता त्यानंतर आता दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे। पहिला गुन्ह्यामध्ये महिलेचं जे लैंगिक शोषण करण्यात आलेलं होतं त्या सगळ्या अनुषंगानं त्यानं कशा पद्धतीनं अंधश्रद्धा आणि एकूणच या सगळ्या दरम्यान त्याच्यावर जे कलम लावण्यात आलेले होते ते पाहता आता पुन्हा एकदा दुसरा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये एकदम धक्कादायक अशा स्वरूपाचा उल्लेख त्या फिर्यादीमध्ये करण्यात आलेला आहे। गरोदरपणामध्ये असलेली जी महिला आहे तिला 7व्या महिन्यामध्ये संतती आणि या सगळ्या दरम्यान सदृढ स्वरूपाचं बाळ राहील, डिलिव्हरी व्यवस्थित होईल अशा स्वरूपाची वेगवेगळी कारणं देऊन त्यानं ती तांत्रिक विधी करण्याच्या नावाखाली त्या महिलेचं शोषण केल्याचं त्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। इतकंच काय तर या सगळ्या दरम्यान ईशान्येश्वर मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव असल्याचं भासून तो कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आलेले जे भाविक होते त्यांच्याकडनं पैसे कसे उकळायचा अशा स्वरूपाचा देखील त्या तक्रारीमध्ये उल्लेख आहे। त्यामुळे एकूणच खरातच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना दिसते आणि येत्या काळामध्ये आता नाशिक पोलिसांनी हा ताबा घेतलेला आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं तपास होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे। अगदी किरण, तुम्ही या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहाच, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।